अभी वो प्रॉब्लम हो गया और टेक्निकल प्रॉब्लम को कुछ भी चैलेंज नहीं है ना, थोड़ा धुआं निकल गया उसलिए। और उनने क्या बताया दादा हमको 15 मिनट अरे मोटर नहीं गए जाते किती रेट आहे हा? दोन महिन्यापूर्वी एकदम बरोबर 2 महिने आधी 2 महिन्यापूर्वी आणि आता 85 रुपये 120 रुपये लिटर आणि 175 रुपये किलो झाला। ज्या प्रकारे मागील 1 ते 1.5 महिन्यापासून पूर्वेकडे जे आखाती राष्ट्र या आखाती राष्ट्रांमध्ये ज्या प्रकारे युद्धाचा भडका उडालेला आहे या पार्श्वभूमीवर संपूर्ण जग यामध्ये ओढवलं गेले आणि अशा पार्श्वभूमीवर आपण आज संपूर्ण भारतामध्ये एकीकडे सिलेंडरचे टंचाई निर्माण होते, एकीकडे गॅसची टंचाई निर्माण होते आणि जनजीवन हे विस्कळीत झाले। अशा प्रसंगी आपण पाहू शकता की या ठिकाणी जेवढेही आता 40 रोडवरील गो गॅस या कंपनीच्या एक गॅसचा पंप या ठिकाणी आपण पाहू शकता की शेकडो संख्येने या ठिकाणी रिक्षा चालक या ठिकाणी उपस्थित आहे। नेमकं समस्या काय आपण जाणून घेऊया। दादा काय सांगणार आपण नेमकं आपल्याला काय समस्या आहे? आता त्यांनी पहिले गॅस भाव वाढवला, ती एक समस्या दूर झाली। नंतर 5 रुपये त्यांनी कमी केले सकाळी, नंतर गॅस चालू केला, पंप चालू केला। 4 घंट्यानंतर परत आणखी प्रॉब्लेम आणला त्यांनी की आमची मोटर जळाली म्हणे। आता ती नेमकी खरंच मोटर जळाली आहे का काय झाले आम्हाला कसं काय माहिती सर? त्यांचं कुठलंही आम्हाला असे बुडू उत्तर देतात ते आणि पंप बंद करतात ते। आता गॅस पंपाचा बोलणं असं आहे का मोटर जळाली आहे, थोडं तुम्ही हे करा। बरं ठीक आहे, 2 तास ते म्हणताय की 2 तास पर्यंत चालू होऊन जाईल। बरं ठीक आहे, 2 तास संध्याकाळपर्यंत थांबून घेऊ। आणि ते म्हणताय की नागपूरनं येत आहे, कारागिरी येत आहे, तर तुम्हाला ते मेसेज टाकतील, तेव्हा ते मेसेज जेव्हा तुम्ही याल तर तुम्ही इथं पोहोचा, गॅसवर सर्वांचा भरला जाईल। साधारणतः जो 165 रुपये जे 1 किलो प्रमाण दिले जाते, 175 रुपये प्रमाण दिले जाते, ते सत्य आहे का? ते 175 रुपये लिटरनी जो आम्हाला गॅस दिला जातोय आता ते किलो 175 रुपये किलो देत आहे, 115 रुपये लिटर देत आहे। ते सत्य असत्य हे त्यांनाच माहिती। पण दत्त मंदिर भागात एक पेट्रोल पंप आहे, त्यांच्या गो गॅसच्या समोरचा पंप, तिथं 70 रुपये लिटर आहे तिथला गॅस। म्हणजे जवळजवळ त्यांची काहीतरी 110-120 रुपये किलोने तो गॅस झालेला आहे। तर आमचं बोलायचं तात्पर्य हे जे रिक्षावाल्यांचं, तिथं असं का एकाच शहरात 2 भाव का? राहिली गोष्ट दुसरी, त्यांचा आता टेक्निकल इश्यू झालेला आहे, मोटर जळाली आहे, त्याच्यात काय म्हणजे म्हणजे झाला नाही झाला हा त्यांचा प्रॉब्लेम आहे। ठीक आहे, आम्ही त्यालाही सहमत आहे। पण आताची जी आमची परिस्थिती झालेली रिक्षावाल्यांची, काही जण गाड्या ढकलून आलेले आहेत, काही जण कोणाकडे पेट्रोल आहे तर ते ऍडजस्ट करून निघून जातील, पण काही जणांच्या गाडीत अजिबात गॅस नाहीये, तिथून ढकलून गाड्या लावलेल्या आहेत। आणि परीक्षा आहेत आता 7वी 8वी लोक या मुलांच्या परीक्षा आहेत, त्यांना गाड्या लावलेल्या आहेत, गॅसच वर्दीवर गाड्या आहेत, त्यांना सोय कुठून होईल? गरिबांच्या वर्दीवाल्या ज्या रिक्षा आहेत त्यांना रेग्युलर वर्दी करायची आहे, मुलांचा शिक्षणाचा भाग आहे। आता बाहेर देशात जो झालेला जो युद्धाचा जो परिणाम आपल्यावर होतोय, आपण त्यालाही सहमत आहे का चला आजची दृष्टी ती नाहीये, खराब झालेली आहे। पण हा आमचाच प्रश्न नव्हे तर जो घरगुती गॅस आहे त्यालाही हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे। त्यांना जवळजवळ 15 ते 20 दिवस सिलेंडर येत नाहीये, बरेचशे एजन्सिया बंद झालेल्या आहेत किंवा ठप्प झालेल्या आहेत। तर आमचं बोलायचं तात्पर्य हेच आहे, समजून घेऊ आम्ही आजचा जो भाव आहे युद्धाच्या पार्श्वभूमीवर आम्ही तोही द्यायला तयार आहेत, फक्त आमचा जो प्रश्न आहे तो सोडवा बस। याच्या व्यतिरिक्त आम्हाला कुठल्याच गोष्टीचा त्रास नाही बस। साधारणतः आपण पाहू शकता की ज्या प्रकारे आज देवपूर मधील जे इंडियन ऑइल पेट्रोल पंप या ठिकाणी आज 70 रुपये जे लिटर प्रमाणे जे रेट लागू केल्याने या ठिकाणी 115 ते 175 रुपये प्रमाणे रेट लागू केले, याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे। आणि त्यांच्याच प्रमाणे त्यांनी या गॅसच्या ठिकाणी एक पॅम्पलेट लावलं, त्याच्यावर त्यांनी दिलंय की 120 रुपये प्रमाण आकारण्यात येईल। तर या युद्धाच्या पार्श्वभूमीवर मात्र तरी देखील 175 किंवा 165 रुपये घेणं म्हणजे एकंदरीत 55 रुपये अधिकचे पैसे घेणं हा कुठेतरी याच्यामध्ये संधी फसवणूक दिसते। या संदर्भात आपण काय सांगणार? प्रायव्हेट बांधतात आमचा इंडियन ऑइलचा पंप आहे तो, तिथं 70 रुपये लिटर आहे आणि इथं 115 आहे, एवढा फरक। तो गॅस वेगळा नाही, त्याला सबसिडी म्हणे, त्या पंपाला सबसिडी लागू आहे, या पंपाला सबसिडी नाही आहे, हा प्रायव्हेट आहे म्हणून ते मनमानीचे कारभार करतात। आता त्यांचं मनमानी अशी केली त्यांनी की त्यांचं मोटरच जाऊन टाकली। आता ती खरी आहे का खोटी आहे हे आम्हाला काही कल्पना नाही। ऑप्शन आहे, गाडी तिकडे घेऊन जाऊ शकता,
तिकडच्या पंपावर एकच शाखा आहे. मग आता तांत्रिक दृष्ट्या अगर हा पंप जर बंद आहे तर साधारण कधीपर्यंत सुरू नाही असे त्यांनी सांगितलं आपल्याला माहिती आहे. संध्याकाळपर्यंत संध्याकाळपर्यंत नागपूरवरनं लोक येतात हा. नागपूरनं संध्याकाळपर्यंत ते येऊन जाणार का इथे ऐकायला तो संध्याकाळपर्यंत येईल तोपर्यंत आता एवढे मग असे रिक्षा आता हे आले. बाकीचे जे पाया लावून गाड्या आणले ते कसं काय गाडी जाणार मग त्यांच्या हा एक घरापर्यंत? मोठा प्रश्न पडलाय आम्हाला. जर तुमच्या ज्या प्रकारे आता तुमचा आज संध्याकाळपर्यंत पेट्रोल पंप जर नाही सुरू झाला, तुमच्या मागणं जर नाही पूर्ण झालं तर त्याच्या पुढची एक भूमिका पण काय गाड्या इकडनं हलणार मग नाही. आता गाडी आम्ही इथून गाड्या काढणार नाही ना सर. आमची भूमिका आंदोलन करू, आमची भूमिका अशी असणार आहे. गाड्या बंद करू आम्ही. रस्ता बंद करू. रस्ता बंद करू, गैरसोय होत असेल तर कलेक्टर आज टीव्ही लाईव्ह चालू आहे आवाज चॅनल वाल्यांचा. माझं त्यांना एकच म्हणणं आहे, प्रत्येक रिक्षा बांधवांना त्यांनी एकजुटीने राहावे, एकत्र या सगळ्या गोष्टीचं सोल्युशन. आपण रिक्षावालेत मगाशी काय झालं, मी सकाळी 5 ते 6 वाजेहून नंबर लावून उभा होतो, काहीतरी साधारणतः 60-70 रिक्षा होत्या. तेव्हा सुद्धा माझं बोलणं हेच झालं की जोपर्यंत आपण एकत्रित येणार नाही तोपर्यंत आपलं कोणत्याच गोष्टीचं आपल्याला सोल्युशन भेटणार नाहीये. आपण एकत्र आल्याशिवाय सोल्युशन भेटणार नाही असे स्थानिक रिक्षावाल्यांचं चालकांचं म्हणणं आहे. आगामी काळ जर यांची मागण्या मान्य झाली तर या पुढे तीव्र भूमिका देखील सादर करतील. आणि या प्रकारे आपण पाहू शकता की एक रिक्षा चालकाचा संपूर्ण आयुष्य हे पूर्ण जीवन जळणघळण जी असते ही आपल्या त्याच्या रिक्षावर अवलंबून असतं. आणि आज जर गॅस मिळत नसेल तर यांचा आज उदरनिर्वाहाचा याचा कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण होतो. मी चंद्रकांत जनसामान्याचा आवाज.